तर या ठिकाणी चुलता भाषण करतोय म्हणजे काय बोलून द्यायचं नाही का तुम्हाला खामानिक मध्ये सरळ मारायच्यात का ह्यांनी जास्त घेतली सारखं इकडे ढाका गाणा तो विषय नको गावचं सरपंच आहे ते. पाटील तुम्ही अतिशय महान आहात कृपया शांतता राखा सुभाषराव तुमचा तो काय प्रश्नच नाही तर या ठिकाणी मी पाहुण्यांना सांगू इच्छितो आमचं गाव इतकं शिस्तप्रिय आहे आमचं गाव अतिशय शिस्तप्रिय आहे गावातल्या एका कोपऱ्यात टचनी पडली तर दुसऱ्या टोकाला आवाज जायला आमचे गाव शांतता प्रिय आहे हे सगळं पाटलामुळे आहे. सगळं जरी माझ्या मुळे असलं तर गावातल्यांना सगळ्यांना श्रेय घ्यायची सवय ही वाईट गोष्ट आहे तर या ठिकाणी मी माझं छोटस भाषण आटोपत घेऊन आम्ही उदंडा विषयाच्या शुभेच्छा देतो फक्त पाटील आणि सुभाषराव बोलतील आणि ह्याच्यानंतर बाळासाहेबांचं भाषण आमच्या गावामध्ये दारू पिऊन येतात आमच्या गावामध्ये पाहुणे काही लोक दारू पिऊन येतात चांगल्या कामात गोंधळ घालतात पण काय चार दोन नासकी तशी पण पाहिजे तर आपण केक कापायचा बाळासाहेब नंतर बोलला या ठिकाणी 2 मिनिटं माझ्या लेकराचा वाढदिवस आहे आज आमिरचा काय झालं आमिर तो आता मी तुझ्या खांद्यावर हात टाकला म्हणजे दुसऱ्या एखाद्याला इसळ येणार तो खांद्यावर हात टाकणार मी भाषण करणार नव्हतो तुकडा आहे आमिर पण आमिर एक जण तुझ्या केकच्या कापायच्या उत्सवात किंवा कार्यक्रमात म्हणला हे सगळं होतंय ते आमच्या भावामुळे होतंय मला त्याचं नाव पण घ्यायचं नाही त्याच्या तोंडाकडे बघायचं नाही माझ्या पण भाषण चालू असताना मध्ये परत कोणी बोलायचं नसतं आमिर नुसते पोकळ वासा आणि वारं जाय भासा भासा संस्कृती एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना औक्षण करताना मोकळ्या हाताने जायचं नसतं दरिद्रगत हाल हलवत जायचं नसतं त्या पट्ट्याने चांगला बुके आणला काय काय नुसते पुढारी म्हणणारी महाराष्ट्रात नाव जगात भाषण ऐकते ते म्हणणारी मोकळ्या हाताने आले नाव घेतलंय माझं भाषण लाज वाटते का रे लाज वाटा पाहिजे काय आपण गावावर सगळ्यांना सांगतो की असे वाढदिवस